विद्यार्थी मित्र हो, आपण इयत्ता 11वी मधील भूगोल या विषयातील प्रकरण क्रमांक 5 जागतिक हवामान बदल याचा अभ्यास करीत आहोत. यापूर्वी आपण या प्रकरणाचा पहिला व्हिडिओ पाहिलेला आहे. त्या पहिल्या व्हिडिओमध्ये जागतिक तापमान वाढ आणि तापमान वाढीची कारणे कोणती तर याचा आढावा घेतलेला आहे. आज आपण या प्रकरणाचा दुसरा व्हिडिओ पाहतो आहे आणि या दुसऱ्या व्हिडिओमध्ये हवामानात झालेला बदल आणि हा बदल कसा झाला आणि कोणत्या कारणाने झाला याचा आपण आढावा घेणार आहोत. हवामान बदल हा कशा प्रकारे झाला पहा. आपल्या घरातील ज्येष्ठ असणारी आपली आजी असेल, आजोबा असेल, त्यांच्याशी या हवामानाच्या विषयीची थोडीफार जर तुम्ही चर्चा केली तर तुम्हाला काय ऐकायला मिळेल बघा. वृद्ध किंवा ज्येष्ठ लोकांशी आपण जर बोलणी केली की तुमच्या वेळचं हवामान कसं होतं, काय होतं, ते तुम्हाला सांगतील की आमच्या वेळी तापमान एवढं प्रचंड नव्हतं आणि अशा प्रकारची उष्णता जाणवत नव्हते. वेळच्या वेळी पाऊस यायचा, वेळच्या वेळी शेती व्हायची, सगळी पिके वेळच्या वेळी निघत होती. पण आज पाऊस पुढे जाताना आढळतो, पिकांचा हंगाम पुढे जाताना आढळतो, ऋतू पुढे पुढे जाताना आपल्याला आढळतो आणि त्यामुळे हे तापमान आपल्याला बदललेलं आढळतं. तापमानामध्ये बदल झालेला आढळतो. हा तापमानामध्ये म्हणजे जागतिक पातळीवर केवळ तापमानातच वाढ होते असे नाही, तर एकंदरीत तापमानामुळे जागतिक स्तरावर हवामानाचा असणारा जो आकृतिबंध आहे तर या आकृतिबंधामध्ये बदल झालेले आढळते. ऋतूची तीव्रता, त्याचा कालावधी आणि वेळेसंबंधीची बरीच माहिती सांगतील आपल्या घरातील ज्येष्ठ मंडळी आणि अशाच प्रकारच्या बदलाचे निरीक्षण जागतिक स्तरावर देखील झालेले आपल्याला आढळते. अगदी तुम्ही स्वतःच पहा. तुमच्या बालपणी आता तुम्ही 11वीला आहात, तुम्ही इयत्ता पहिली, दुसरी, तिसरी मध्ये असताना असणारं हवामान कशा प्रकारे होतं, ऋतू कसे होते, पर्जन्याचा कालावधी किती होता, पाऊस किती पडत होता, त्यावेळचा कालावधी जर आठवला आणि आज 10 वर्षानंतर म्हणजे 15-16 वयोवर्ष तुम्हाला कळायला लागल्यानंतर 5-6 वर्षानंतर म्हणजे 10 वर्षाच्या पाठीमागचं असणारं हवा आणि हवामान आणि सध्याचं असणारं हवामान याच्यामध्ये काय बदल तुम्हाला जाणवतो हे पहा आणि त्यावरून तुमच्या लक्षात येईल. पहा, इथं मी एक चित्र दाखवलंय. इतकं सुंदर हिरवगार असणारा हा निसर्ग, आपली पृथ्वी सुद्धा अगदी फुललेली, निळ्या रंगाचं पाणी हिरव्या रंगाच्या झाडांनी खुललेली आढळते. इकडच्या निम्म्या चित्रात पक्षी उडतायत, सूर्य आहे, मस्तपैकी छान सुंदर वातावरण आहे आणि त्याच्या पुढचाच जर भाग पाहिला तर निम्मा हा भाग जो दाखवलेला आहे हातात पृथ्वी पकडले तर पुढचा भाग सगळा प्रदूषणाने भरलेला आहे. जे पूर्ण या ठिकाणी झाडं सुकलेली आहेत, पृथ्वी करपलेली आहे, पृथ्वीवरचं निळं असणारं पाणी नष्ट झालेलं आहे, वातावरणात इथं जमिनीवरती असणारं सर्व हिरवळ नष्ट झालेली आहे, जमिनीला भेगा पडलेत, जमिनीवरती इकडे असणारं जे निळं पाण्याचा भाग आहे तो सुद्धा निघून गेलेला आहे, वनस्पती कुठेही दिसत नाहीये आणि फक्त उन्हाच्या ज्या झळा असतात की नाही, उष्णता, ही उष्णता या पृथ्वीतून बाहेर पडताना आढळते. म्हणजे जमीन सुद्धा आग ओकताना आपल्याला आढळते. वरती आकाशाचा भाग पहिल्या चित्रात अगदी स्वच्छ निळं आकाश आहे, पक्षी स्वच्छंदी बागडताना आढळतात, ढग कापसासारखे आढळतात. पण या पुढच्या चित्रात बघितलं तर प्रदूषणाने सगळं अगदी आकाश गच्च भरलेलं आपल्याला आढळतं. कुठं पक्षी दिसत नाही, सूर्याची किरणे दिसत नाहीत, फक्त ढगाळ काळं कुट्ट सर्व केमिकल्स युक्त असणारं ही हवामान आपल्याला दिसतं आणि असा हा सध्या जो झालेला हवामानाचा बदल आपल्याला आढळतो. अगदी तुम्ही निरीक्षण केल्यानंतर लक्षात येईल. तर हा जो हवामानाचा बदल आहे, हा हवामानाचा बदल कशा प्रकारे झाला तर मोसमी वाऱ्याच्या आगमनात बदल झाला, ऋतूमध्ये बदल झाला, वृक्षांचा बहार येण्याचा कालावधीत बदल झाला, पूर आणि दुष्काळाच्या वारंवारतेत सुद्धा वाढ होताना आढळते आणि याचा समावेश होताना आपल्याला आढळतो. जागतिक स्तरावरील हवामानाच्या आकृतिबंधात सातत्याने होणाऱ्या या बदलास हवामान बदल म्हणतात. हवामान बदलाचा जो आकृतिबंधामध्ये तीव्र बदल होताना आढळतो. आता त्याच्यामध्ये काय बदल झालेला आहे तर पहिलाच आहे बघा, पुराची तीव्रता आणि तीव्र
झालेली वाढ आपल्याला आढळते. आता जी पुराची तीव्रता आहे, ही पुराची तीव्रता आपल्याला वाढलेली आढळते. आकस्मिक पुरांच्या संख्येमध्ये आणि कालावधीत वाढ झाली. हे बहुधा एका दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे किंवा शहर व आजूबाजूच्या क्षेत्रामध्ये अचानक येणाऱ्या पुरांची संख्या ही अधिक वाढलेली आढळते. उदाहरणार्थ, मुंबईला 2005 साली झालेली ढगफुटी. एकाच दिवसात पाऊस पडला आणि एवढा पाऊस पडला की न भूतो न भविष्य, आणि अनेक नद्यांना महापूर आले, दरडी कोसळल्या. मुंबईतला बराचसा साकी नाकाच्या ठिकाणी असणारा भाग दरड कोसळल्यामुळे प्राणहानी झाली, वित्तहानी झाली. तो भाग बराचसा जमिनीच्या खाली गाडला गेला. आपल्याकडे त्यानंतर जुलैमध्ये झालेला ढगफुटी सातारा जिल्ह्यातील जी होती ती सुद्धा अशाच प्रकारे होती. केदारनाथ 2013 साली झालेली ढगफुटी एकाच दिवसात कोसळलेला. आवर्ता सारख्या बदललेल्या हवेच्या परिस्थितीमुळे आपल्याला चेन्नई येथे सुद्धा 2015 साली हे शहर आणि आजूबाजूच्या क्षेत्रात अचानक पुराची संख्या वाढलेली हे लक्षात येतं. आणि त्याचबरोबर वेनिस शहरासारख्या किनारी भागात सुद्धा पुराच्या समस्येला तोंड द्यावं आपल्याला लागलं. तर अशा प्रकारे जेव्हा अचानक हवेमध्ये बदल होतो, इथं वरती पिक्चर दाखवलेले आहेत पहा. गेले 2 ते 3 वर्ष झालं आपला सांगली जिल्हा किंवा महाराष्ट्रामध्ये आपण पुराला तोंड देताना आढळतो. यावर्षी सुद्धा सांगली जिल्ह्यात आलेला असाच महापूर होता. सांगलीच्या शहरात अगदी बस स्थानकापर्यंत सुद्धा ते पाणी पोहोचलं होतं. शहर पूर्ण बंद होतं. त्याचा म्हणजे पुराची वारंवारता आहे, म्हणजे वारंवार पूर येण्याचं प्रमाण वाढलंय, त्याची तीव्रता वाढली आणि त्याचा कालावधी सुद्धा वाढलाय. इथे चित्र जे दिलेलं आहे ते मी तुम्हाला मुंबईचं दिलेलं आहे पहा. मुंबईच्या या भागामध्ये आपल्याला अशाच प्रकारे दिलेलं आहे. त्यानंतर इथे एक आहे तो केदारचा भाग आहे. केदारनाथ येथील ढगफुटी नंतरची जी परिस्थिती आहे, ही परिस्थिती कशी होती ही या ठिकाणी दाखवलेली आहे. प्रचंड मोठ्या प्रकारे केदारनाथ, बद्रीनाथ या ठिकाणी हिमालयाच्या पर्वतरांगेमध्ये ढगफुटी झाल्यामुळे अशा प्रकारे हिमालयात उगम पावणाऱ्या नद्यांना महापूर आला होता. मोठ्या प्रकारे ही पुराची समस्या यामुळे निर्माण झालेली आपल्याला आढळते. त्यानंतर दुसरं आहे दुष्काळ आणि चक्रीवादळे यांच्या तीव्रतेत आणि वारंवारतेत वाढ होताना आपल्याला आढळते. दिवसेदिवस जागतिक तापमान वाढ होताना आढळते. तापमान वाढलं की दुष्काळ वाढतो, कारण तापमान वाढलं की पर्जन्याचं प्रमाण कमी होतं. पर्जन्याचं प्रमाण कमी झालं की दुष्काळ अधिक होतो आणि यामध्ये दुष्काळ वाढला की अनेक मानवाला समस्या निर्माण होतात. इसवी सन 1970 पासून पृथ्वीवर दुष्काळाच्या क्षेत्रामध्ये दुपटीने वाढ झाली आहे. जागतिक तापमान वाढीमुळे सागराच्या जलाचे तापमान वाढत आहे. सागरीय पाण्याचे मोठ्या प्रकारे बाष्पीभवन होताना आपल्याला आढळतं आणि सागरपृष्ठावरील पाण्याचे रेणू अधिक सक्रिय होऊन वातावरणामध्ये वाफ होऊन मिसळताना आढळतात. ही उष्ण वाफ साठवून ठेवण्याची क्षमता वातावरणामध्ये ही जास्तीत जास्त वाढलेली किंवा निर्माण झालेली आपल्याला आढळते. आणि तापमान वाढीच्या अशा गोष्टीमुळे आपल्याला हे दिवसेदिवस तापमान वाढताना आढळतं. तापमान वाढीच्या या परिणामामुळे अतिशय भयानक काही चक्रीवादळे, दुष्काळ निर्माण होताना आपल्याला आढळतो. बाजूच्या चित्रामध्ये आपल्याला वातावरणात झालेल्या मोठ्या प्रमाणात जे बाष्प निर्माण होतं, त्या बाष्पामुळे तापमान वाढीचा कशा प्रकारे समस्या निर्माण झालेली आहे. अगदी उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये प्रतिवर्षी निर्माण होणाऱ्या आवर्तांच्या संख्येत वाढ झालेली आहे आणि त्याच्या तीव्रतेमुळे दिवसेदिवस हे तापमान वाढताना आपल्याला आढळतं. हे चक्रीवादळ अगदी प्रतिवर्षी केरळच्या किनाऱ्याला किंवा या वर्षी सुद्धा आपल्याकडे जेव्हा असणारं जे बंगालचा उपसागर आहे, अरबी समुद्र या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन त्या भागामध्ये आवर्ताची निर्मिती होते आणि मोठ्या प्रकारे चक्रीवादळे आपल्याकडे घोंगावत येताना आढळतात. तर अशा प्रकारे आपल्याला या चक्रीवादळ आणि दुष्काळ याच्यामध्ये जे वारंवारता आढळते आणि त्याच्यामध्ये वाढ सुद्धा मोठ्या प्रकारे झालेली आहे. त्यानंतर तिसरा घटक आहे तो म्हणजे पीक वाढीच्या कालावधीत व कृषी उत्पादनात बदल झालेला आहे. जे सध्याच्या कालावधीमध्ये आपण जर पाहिलं तर वातावरणामध्ये वाढत जाणाऱ्या कार्बन डायऑक्साईडच्या प्रमाणामुळे
वातावरणातील दशलक्ष भागापैकी ppm म्हणजे असलेलं आढळतं. म्हणजे कार्बन डायऑक्साईडचं वातावरणातील जे प्रमाण आहे हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत जातं आणि वाढत्या प्रमाणामुळे विपरीत त्याचा परिणाम मानवाच्या आरोग्यावर, हवामानावर, कृषी आणि विविध घटकावरती होताना आपल्याला आढळतो आणि या बाबीमुळे जागतिक तापमान वाढीलाही चालना मिळते. जागतिक आरोग्य संघटनेनुसार वातावरणातील 350 ppm पेक्षा कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण हे पर्यावरणास घातक असतं आणि कार्बन डायऑक्साईडच्या वाढत्या प्रमाणामुळे पीक उत्पादनातही पीक उत्पादनही वाढले आहे. पूर्वी कृषीखाली नसलेलं क्षेत्र आता तापमान वाढीमुळे कृषीखाली आणले जात आहे. तापमानातही मोठे फेरबदल झालेले आहेत. त्यामुळे पीक उत्पादनावरतीही परिणाम होताना आपल्याला आढळतो. तर अशा प्रकारे सध्याच्या कालावधीमध्ये आपल्याला बराचसा दुष्काळग्रस्त भाग आहे. काही ठिकाणी दुष्काळ पडलेला आहे, तर काही ठिकाणी महापुरामुळे किंवा ढगफुटीमुळे त्या शेतीचं नुकसान झालेलं सुद्धा आपल्याला आढळतं आणि काही वेळा अतिशय ढगफुटी झाल्यामुळं मोठ्या प्रकारे प्रचंड पाऊस असल्यामुळं काही दरडी कोसळलेल्या आढळतात. त्या ठिकाणचं शेतजमीन सुद्धा नष्ट झालेलं आढळतं. असे विपरीत परिणाम या म्हणजे पीक वाढीच्या कालावधीत व कृषी उत्पादनामध्ये झालेलं आपल्याला आढळतं. तर अशा प्रकारे या वाढत्या कार्बन डायऑक्साईडच्या प्रमाणामुळे हे परिणाम झालेले आपल्याला आढळतात. या ठिकाणी आपल्याला तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये म्हणजे जेव्हा पीक वाढीचा कालावधी व कृषी उत्पादनात होणारा जो बदल आहे तर याच्यावरती परिणाम करणारा सर्वात मोठा घटक आहे तो म्हणजे वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण. हे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण तुम्हाला ppm मध्ये सांगितलेलं आहे. वास्तविक ppm हे काय आहे तर या ठिकाणी आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये तुम्हाला एक नकाशा दिलेला आहे आणि त्या नकाशाच्या खाली असणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे तुम्हाला द्यायला सांगितलेली आहेत. तत्पूर्वी आपण ppm म्हणजे काय इथे एक चार्ट मी तुम्हाला दाखवणार आहे. कार्बन डायऑक्साईडची क्षमता जी सांगितली जाते ती कशा प्रकारची आहे तर सर्वसाधारणपणे ppm याचा जो अर्थ आहे तो म्हणजे पार्ट पर मिलियन असा असलेला आढळतो. म्हणजे कार्बन डायऑक्साईडचे असणारे जे प्रमाण हे या ठिकाणी दाखवलं जातं. पार्ट पर बिलियन म्हणजे ppb, पार्ट पर ट्रिलियन म्हणजे पीपीटी म्हटलं जातं. हे पीपीटी काय आहे तर हवेतील वेगवेगळ्या वायूचे प्रमाण मोजण्यासाठी पार्ट पर मिलियन म्हणजे ppm हे एकक वापरलं जातं. म्हणजेच 10 लाख कणांपैकी किती भागात विशिष्ट वायू आहे हे पाहिलं जातं. याप्रमाणे हवामानातील कार्बन डायऑक्साईड हा तब्बल 415.25 ppm आहे. म्हणजे 10 लाखाच्या तुलनेत हे प्रमाण कमी वाटत असेल तर त्याची पूर्वीच्या आकडेवारीशी तुलना करून पाहूया. 1950 साली जेव्हा पहिल्यांदा प्रमाण मोजण्यात आलं तेव्हा ते 215 ppm इतकं होतं. 2013 साली पहिल्यांदाच या प्रमाणाने 400चा आकडा गाठला. या वर्षी हा आकडा 415 ppm पर्यंत पोहोचला आहे. म्हणजे केवळ 69 वर्षामध्ये 100 ppm ची भर पडलेली आढळते. आणि ह्या ppm चे जे मी तुम्हाला आकडे सांगितलेले आहेत 1950 पासून ते आजपर्यंत तर याच्यात खूप मोठ्या प्रमाणात हे ppm म्हणजेच हवेतील असणारं कार्बन डायऑक्साईडचं जे प्रमाण आहे हे प्रमाण वाढलेलं आढळतं. आणि कार्बन डायऑक्साईडचं जर प्रमाण वाढलं तर यामध्ये टेम्परेचर किंवा तापमानामध्ये ही प्रचंड मोठ्या प्रकारची वाढ होताना आपल्याला दिसणार आहे. तर अशा प्रकारे हा ppm चा अर्थ असलेला आपल्याला आढळतो. तर यामध्ये आपल्याला एक कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण ppm मध्ये एक नकाशा दिलेला आहे. म्हणजे आलेख आहे त्या ठिकाणी. आलेख मध्ये काय दाखवले बघा. एका बाजूला कार्बन डायऑक्साईडचं वाढतं प्रमाण ppm मध्ये दाखवले. 50, 100, 150, 200, 250, 300, 350, 400 आणि 450 हे अंक असलेले आढळतात. हे y अक्षावरती आहे. खाली x अक्षावरती आलेखाच्या वर्ष दिले 1910 असं 10 वर्षानंतर 1900 पासून ते 2017 पर्यंत असणार जे
हवेतील कार्बन डायऑक्साईडचं जे प्रमाण आहे, हे प्रमाण प्रत्येक वर्षी किती होतं हे आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. आणि काय सांगितले पाठ्यपुस्तकामध्ये की खालील आलेख पहा, त्याचे निरीक्षण करा व प्रश्नांची उत्तरे द्या. आता याच्या निरीक्षण करायचंय तुम्ही, तर तुमच्या लक्षात आलं असेल एकीकडे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण दाखवलंय आणि खाली वर्ष दाखवलंय, त्या वर्षी किती हवेमध्ये किंवा वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण हे ppm मध्ये होतं हे याच्यावर दर्शवलेलं आहे. चला तर पाहूया त्याच्या विचारलेले प्रश्न. यामध्ये पहिला प्रश्न आहे, आलेख काय दर्शवत आहे? तर यावरून तुम्हाला निरीक्षण करताच कळेल की जो दिलेला हा जो आलेख आहे, हा आलेख आपल्याला 1900 पासून ते 2017 पर्यंतची असणारी कार्बन डायऑक्साईडची जी सरासरी आहे, तर ती कार्बन डायऑक्साईडची सरासरी याच्यामध्ये दर्शवलेली आढळते. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, ppm म्हणजे काय? तर ppm याचा आपण याच्या अगोदरची जी स्लाइड पाहिली त्याच्यामध्ये तुम्हाला मी सविस्तर सांगितलेला आहे, त्याचा चार्ट सुद्धा दाखवलेला आहे. ppm, ppb, ppt कशा प्रकारे म्हटलं जातं. तर हवेतील एखाद्या घटकाचे दशलक्षी प्रमाण म्हणजे ppm. ppm चा लॉंग फॉर्म पार्ट पर मिलियन, पार्ट पर मिलियन असा होतो. तर अशा प्रकारे यालाच ppm म्हटलं जातं. तिसरा प्रश्न आहे, कोणत्या वर्षातील कार्बन डायऑक्साईडच्या प्रमाणात अत्यल्प वाढ झालेली आहे? म्हणजे वाढ जास्तीत जास्त कुठं झाली? तर 1950 च्या दशकापासून हवेतील कार्बन डायऑक्साईडच्या प्रमाणात अत्यल्प वाढ होत असून 1990 च्या दशकात हे प्रमाण घातक पातळीपर्यंत वाढलेलं आपल्याला दिसून येतं. बघा 1970 पासून किंबहुना 1965 पासूनच हा आलेख वरती जाताना आपल्याला आढळतो. तो थोडासा उंच होताना आढळतो आणि तिथून त्याची पातळी मात्र 1990 पासून त्याची पातळी मात्र प्रचंड वेगाने वाढताना आढळते. ही पातळी आपल्यासाठी घातक ठरणार आहे. प्रश्न चौथा आहे, कार्बन डायऑक्साईड चे वाढण्याचे कारण काय असावे याचा विचार करायला सांगितले आपल्याला त्यांनी. कार्बन डायऑक्साईड का वाढतो? तर जैविक इंधनाचा वापर दिवसेंदिवस वाढताना आपल्याला आढळतो. वनांची तोड मोठ्या प्रकारे आणि वेगवान होताना आढळते आणि यामुळे हवेतील असणारे जे कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढताना आढळतं. कारण वनस्पती या काय करतात, तर हवेतील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि ऑक्सिजन सोडतात आणि त्यामुळे वातावरणातील असणारा वायूचा जो बॅलन्स आहे हा व्यवस्थित ठेवण्याचं काम वनस्पती करताना आढळतात. पण सध्या जर आपण पाहिलं तर या वनस्पतीची वारेमाप म्हणजे बेसुमार अशी वृक्षतोड होताना आढळते. जैविक इंधनांचा वापर सुद्धा दिवसेंदिवस वाढताना आढळतो आणि यामुळं हवेतील जे कार्बन डायऑक्साईड आहे, या कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण आपल्याला दिवसेंदिवस वाढताना आढळतं. तर अशा प्रकारे आपल्याला हा आलेख आणि त्याची असणारी प्रश्नाची उत्तरे सांगता येतील. यानंतर चौथा आहे पॉइंट, वर्षावने आणि हवामान. आता वर्षावने ही पृथ्वीचे तापमान थंड ठेवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतात. ही वने कुठे आढळतात? तर उष्णकटिबंधीय आर्द्र प्रदेशामध्ये रुंद पर्णी वर्षावनांच्या आच्छादन असलेलं आढळतं. या वर्षावनाच्या आच्छादनामुळे बाष्प अडवण्यास मदत होते आणि बाष्पीभवनाचा वेगही कमी होऊन नैसर्गिकरित्या हवा थंड, शीतल किंवा त्या ठिकाणी गारवा राखण्याचं काम या वनस्पती करताना आपल्याला आढळतात. जेव्हा मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होताना आढळते, वने जाळली जातात किंवा वनांना आगी लागतात, तेव्हा हवा अतिशय उष्ण आणि कोरडी होऊन त्यावेळेस ही वने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड वायू हा वातावरणात मिसळला जातो. वातावरणावर ताण निर्माण होतो. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या निर्वनीकरणामुळे आणि पर्जन्याच्या आकृती बंद व पर्जन्याच्या प्रमाणात घडून येणाऱ्या बदलामुळे आपल्याला हे हवामान बदलताना आढळतं. तर अशा प्रकारची ही जर हिरवीगार वने पाहिली तर अगदी डोळ्याला सुद्धा आपल्याला पाहताना किती थंडावा जाणवतो. अगदी हिरवगार निसर्ग आहे आणि अशा वर्षावनांच्या मुळे पृथ्वीचं तापमान कमी होण्यास ती मदत करताना आढळतात ही वर्षावने. पण सध्या
मानवाने आपल्या सोयी सुविधासाठी, आपल्या गरजा भागवण्यासाठी बेसुमार अशा प्रकारे ही वृक्षतोड करताना आढळतात आणि वृक्षतोड होत असल्यामुळं हवेत कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढताना आढळतं आणि त्यामुळे तापमानात हा बदल होतो आहे. तर अशा प्रकारे हा बदल होतो. पण हवामान बदलाची कारणे कोणती आहे? हवामान हा जो बदल आहे, तर या हवामान बदलावरती काही कारणे आढळतात आपल्याला. ती कारणे आता कशा प्रकारे आढळतात? तर या शतकातील हवामानात जो बदल घडून येतो आहे, तो प्रामुख्याने मानवनिर्मित कारणामुळे जास्त झालेला आहे. औद्योगिकरण आहे, शहरीकरण आहे, जैविक इंधनाचा सर्वाधिक वापर आहे, हरितगृहातून होणारे वायूचे उत्सर्जन आहे व हरितगृहांचा परिणाम आहे. अशा विविध कारणामुळे वातावरणात बदल घडून येताना आढळतो. मात्र जागतिक हवामान बदलाचा इतिहासाचा सखोल अभ्यास केल्यास पृथ्वीच्या हवामानात असा बदल प्रथमच होत आहे असे नाही. तर पृथ्वीवर यापूर्वीही अनेकदा हिमयुग, हिमानी आणि आंतरहिमानीचे कालावधी येऊन गेले आहेत आणि त्यावेळी मानव निर्मित कारणेच जबाबदार होती असे नाही, तर त्याच्यासाठी काही निसर्ग निर्मित कारणे सुद्धा जबाबदार होती. खरे तर पृथ्वीवर हिमयुगाची आवर्तने चालू असतात आणि त्यासाठी अनेक घटक हे कारणीभूत ठरताना आढळतात. म्हणजे जागतिक हवामान बदलास मानवी कृती आणि नैसर्गिक कारणे सुद्धा कारणीभूत असलेली आपल्याला आढळतात. आता नैसर्गिक कारणे कोणती कारणीभूत याच्यासाठी असलेली आपल्याला आढळतात? तर त्याच्यामध्ये सौर ऊर्जा आहे. आता सौर ऊर्जा म्हणजे काय? सौर ऊर्जा किंवा त्याला सौर ताप म्हटलं जातं. तर या सौर तापात असणारा बदल. सौर ऊर्जा म्हणजे जी ऊर्जा सूर्यापासून मिळते तिला सौर ऊर्जा म्हटलं जातं. सूर्यापासून मिळणारी ऊर्जा ही सतत सर्वत्र सारखी नसते, तिच्यामध्ये बदल असलेला आढळतो. आपण पाहतो की उत्तरायण आणि दक्षिणायन त्यानुसार पृथ्वीच्या एका गोलार्धाला मिळणारी ऊर्जा आणि दुसऱ्या गोलार्धाला मिळणारी ऊर्जा याच्यामध्ये फरक असलेला आढळतो आणि सौर तापातील हा जो फरक आहे, तर हा फरक आपल्याला असल्यामुळे म्हणजे सूर्यापासून मिळणारी ऊर्जा सातत्यपूर्ण नसते. सूर्यावरही सौरवादळ होतात. त्यामुळे जी ऊर्जा कमी जास्त होऊन पृथ्वीवरील तापमान वाढते किंवा प्रसंगी पृथ्वी थंडही होते. त्यामुळे हिमयुगाची आवर्तने होतात. तर अशा प्रकारे आपल्याला हे सौर तापामध्ये किंवा सौर ऊर्जेमध्ये फरक आढळतो. दुसरं आहे मिल्न कोव्हिज आंदोलन. आता मिल्न कोव्हिज आंदोलन म्हणजे काय? तर सूर्यापासून मिळणाऱ्या सौरतापाच्या प्रमाणात बदल होऊन त्याचा परिणाम हवामानावर होतो. त्यात सूर्य ते पृथ्वीचे अंतर कमी होणे म्हणजेच तापमानात वाढ आणि सूर्यापासून पृथ्वीचे अंतर दूर जाणे म्हणजे तापमानात घट होय. जेव्हा आपण सूर्यापासून दूर जातो तेव्हा हिमयुग येण्याची शक्यता जास्त असणे. जे पृथ्वी जी सूर्याभोवती फिरत असते लंबवर्तुळाकार, तर त्यामध्ये लंबवर्तुळाकार तिचं जे फिरत असतं लंबवर्तुळाकार स्थिर नसून त्या प्रतलात सतत बदल होत असतात, त्यालाच मिल्नकोव्हिज प्रभाव म्हणतात. त्यामुळे हजारो वर्षाचा एक दीर्घ कालावधी लक्षात घेतल्यास सूर्य व पृथ्वी यातील अंतर कमी जास्त होत असल्याचे आपल्याला म्हणजे दिसून आलेले आहे किंवा त्याच्या शास्त्रज्ञांच्या लक्षात आलेलं आहे. त्यालाच मिल्न कोव्हिज आंदोलन असं म्हणतात. त्यानंतर तिसरा घटक आहे तो आहे ज्वालामुखीचा उद्रेक. इथे एक सौर तापाचं मी चित्र दाखवलेलं आहे बघा. सौर ऊर्जा कशी आपल्याला मिळते तो एक प्रोजेक्टच आहे, तोच मी इथे दाखवलेला आहे. तर या ठिकाणी ज्वालामुखीचा उद्रेक. पृथ्वीवरती सतत भूकंप होतोच, त्याचबरोबर ज्वालामुखीचे उद्रेक होतात. पृथ्वीवरील ज्वालामुखीच्या उद्रेकातून विविध वायू, राख, धूळ, अतिसूक्ष्म कण हवेत फेकले जातात. हे सूक्ष्म कण अनेक वर्ष हवेत तरंगत राहतात व त्यामुळे भूपृष्ठावर सौरताप कमी प्रमाणात पोहोचतो. त्यामुळेच हे तापमान घटून हवामानात बदल होताना आपल्याला आढळते. म्हणजे ज्वालामुखीच्या स्फोटातून आपल्याला बरेच कण आणि एरोसोल विशेषतः सल्फर डायऑक्साइड वातावरणामध्ये फेकला जातो. वातावरण या निलंबन झालेला एरोसोल बऱ्याच कालावधीत वातावरणामध्ये रेंगाळला जातो. वाऱ्याबरोबर तो वायू जगभर पसरला जातो हवेतून. त्यामुळे भूपृष्ठावर सौरताप हा कमी होतो. मागील 2 शतकात झालेल्या मोठ्या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे
थंड वर्षाची नोंद झालेली आहे. उदाहरणार्थ यल सियोन येथे 1982 साली आणि पिटांबू येथे 1991 या ठिकाणी ज्वालामुखीच्या स्फोटानंतर पृथ्वीचे सरासरी तापमान काही वर्षासाठी म्हणजे काही प्रमाणात घटलेलं आपल्याला आढळतं. तर असे ज्वालामुखीच्या स्फोट झाल्यानंतर ते एरोसोल असणारा जो सल्फर डायऑक्साइड हा वायू वातावरणात जे दीर्घ कालावधीत रेंगाळत राहतो, त्यामुळे आपल्यापर्यंत येणारा सूर्याची जी किरणे आहेत ही पोहोचू शकत नाहीत आणि त्यामुळे हा पृथ्वीचं वातावरण हे थंड राहताना आपल्याला आढळतं. अशा प्रकारे ह्या ज्वालामुखीचा उद्रेक हे हवामान बदलासाठी कारणीभूत असलेला आढळतो. त्यानंतर चौथा आहे तो आहे गोल्डी लॉक विभाग त्याला म्हटलं जातं. हा जो गोल्डी लॉक विभाग आहे हा कसा आहे तर शास्त्रज्ञांच्या मते आपली पृथ्वी सध्या सूर्यमालेतील सजीवाच्या अस्तित्वास व वास्तव्यास योग्य अशा पट्ट्यात आहे. कारण पृथ्वीचं टेम्परेचर हे सरासरी पृथ्वीच्या पृष्ठभागाचं तापमान हे 14°C असलेलं आढळतं. पण सध्याच्या कालावधीत ते 0.8 ने वाढलेलं आढळतं. पूर्वी जेव्हा पृथ्वी या पट्ट्याच्या बाहेर होती तेव्हा पृथ्वीवरील तापमान अतिथंड होतं. हा पट्टा कालानुरूप सूर्यापासून दूर सरकला आहे, त्यामुळे पृथ्वी आता या टप्प्यात आलेली आहे आणि याच विभागाला शास्त्रज्ञ गोल्डीलॉक विभाग म्हणतात. या ठिकाणी मी तुम्हाला सूर्यमालेचं चित्र दाखवलेलं आहे. त्यामध्ये पहा सूर्य, नंतर बुध, शुक्र आणि पृथ्वी आणि मंगळ आणि गुरु याच्या दरम्यान एक असा पट्टा छोटा छोटा दिसताना आपल्याला आढळतो. सूर्यापासून आपल्याला जो सूर्याचा भाग आहे तर या सूर्यापासून बाहेरच्या बाजूला हा पट्टा सरकताना आपल्याला आढळतो आणि त्यामुळं म्हणजे त्या पट्ट्याच्या पासून पृथ्वी लांब होती पण त्या पट्ट्यात पृथ्वी आता आलेली आपल्याला आढळते. जसजसे सूर्याचे आकारमान वाढत जाते तसतसा हा पट्टा सूर्यापासून दूर दूर सरकत जातो आणि तो पट्टा दूर सरकत गेल्यामुळे या पट्ट्यात होणाऱ्या बदलामुळे पृथ्वी त्या पट्ट्यात आलेली आढळते आणि ह्या पट्ट्यात होणाऱ्या बदलामुळे पृथ्वीचे हवामान थंड किंवा उबदार होते. तर अशा प्रकारे या गोल्डीलॉक विभागामुळे एक आपल्याला हवामानामध्ये पृथ्वीच्या बदल झालेला आहे. तर अशा प्रकारे ही निसर्गनिर्मित कारणे होती. यानंतर आपल्याला मानवनिर्मित जी कारणं आहेत तर मानवनिर्मित कारणं सुद्धा यामध्ये मोठ्या प्रकारे या हवामान बदलास कारणीभूत असलेले आपल्याला आढळतात. त्याच्यामध्ये पहिलंच आहे जैविक इंधनाच्या ज्वलनातून मुख्यतः कार्बन डायऑक्साइड वायू उत्सर्जित होतो. त्या जैविक इंधनाचा जो वापर आहे तो काय आहे तर लाकूड, कोळसा, खनिज तेल यासारख्या जैविक इंधनाचा वापर कमी करणे आवश्यक आहे. असे असल्यास हवेतील कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन कमी होऊन तापमान वाढ किंवा हवामानात बदल जो झालेला आहे तो आपल्याला नियंत्रणात आणता येईल. त्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणे, थोडेसे अंतर आपण पायी चालत जाण्याचा प्रयत्न करणे किंवा सायकलचा उपाय करणे आणि या जर गोष्टी केल्या तर आपण जैविक इंधनाचा वापर कमी करून तापमान किंवा हवामानात झालेला बदल हा रोखू शकतो. त्यानंतर दुसरा आहे ते म्हणजे आहे वृक्षतोड. वृक्षतोड किंवा निर्वनीकरण याच्यामुळे सुद्धा कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढताना आढळतं. वृक्षतोडीमुळे कार्बन डायऑक्साइड वातावरणात वाढतो तर त्यासाठी आपण म्हणजे मोठ्या प्रकारे आपल्याला यामध्ये जी होणारी जी वृक्षतोड आहे ते वृक्षतोड म्हणजे रोखली पाहिजे की जेणेकरून तापमानामध्ये आपल्याला बदल घडून येईल. मोठ्या प्रकारे दिवसेदिवस मानवाकडून वृक्ष तोडले जातात. निर्वनीकरणाचा हा भाग होतो. वाळवंटच बनताना आपल्याला या पृथ्वीचं आढळतं आणि त्यामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साइड हा वायू वाढताना आपल्याला आढळतो आणि यासाठी आपण काय केलं पाहिजे तर वृक्ष लावली पाहिजे, झाडं लावली पाहिजे, वनांचं संवर्धन केलं पाहिजे की जेणेकरून आपल्याला तापमानात बदल होईल, हवेत गारवा राहील, आर्द्रता टिकून राहील, हवा ही शीतल राहण्यास मदत होईल. त्यानंतर तिसरा आहे जंगलांना आगी लागतात. बऱ्याच ठिकाणी जंगलांना आगी लागतात. काही मानवाच्या कडून लागतात तर काही निसर्गतः लागलेले आपल्याला आढळतात. या ठिकाणी वृक्ष कशा प्रकारे आहेत आणि वृक्षतोड मोठ्या प्रकारे कशा प्रकारे होत आहे
हे या ठिकाणी चित्रामध्ये दाखवलेलं आहे. त्यानंतर आगी लागणे, अगदी या चित्रामध्ये तुम्हाला लक्षात येईल बघा, जंगलाला जर एकदा आग लागली तर ती आग आटोक्यात आणणं खूप जिकिरीचं काम असलेलं आढळतं. कारण जंगलामध्ये असणारं ओला कोरडा सर्व पालापाचोळ असेल, झाडाचे वृक्ष बुंदा हे सगळं पेट घेताना आपल्याला आढळतं. हजारो हेक्टर्स जंगलाला जर आग लागली तर ती आटोक्यात आणणं शक्य नसतं. जेव्हा अशी आग लागते तेव्हा त्यातून एक उष्णता निर्माण होते. वातावरणामध्ये त्याच्या धुरातून आणि उष्णता पसरली जाते आणि त्यामध्ये आपल्याला कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण सुद्धा मोठ्या प्रकारे वाढलेलं आढळतं. तर अशा प्रकारे आपल्याला म्हणजे एक वृक्षतोडीमुळे त्याचबरोबर जंगलाला लागणाऱ्या आगीच्या मुळे हवामानात बदल झालेला आढळतो. त्यानंतर एक शहरीकरण आहे, औद्योगिकरण आहे, म्हणजे मानवाची जीवनशैली सध्या बदललेली आढळते. मानव म्हणजे स्वतःच्या राहणीमानामध्ये तो बदल करण्याचा प्रयत्न करताना आपल्याला आढळतो. त्यातून उद्योगधंद्याची वाढ होते. त्या ठिकाणी शहरांची वाढ होताना आढळते. त्या कारखान्यातून, व्यवसायातून बाहेर पडणारा केमिकल युक्त जो धूर आहे, तो धूर वातावरणामध्ये मिसळला जातो. वातावरणाचं तापमान वाढलं जातं. कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढत जाताना आढळतं. हरितगृह आहेत, वायूचं उत्सर्जन मोठ्या प्रकारे त्याच्यातून होताना आढळतं. हरितगृहांचा परिणाम सुद्धा वातावरणावरती झालेला आपल्याला आढळतो. त्याचबरोबर लोकांची जीवनशैली बदललेली आहे. विज्ञानाने आपण विजे, यंत्रे, तंत्रज्ञान अशी अनेक वरदाने दिलेली आहेत. मात्र या वरदानांना आपण अयोग्य वापरामुळे ती शाप ठरताना आपल्याला आढळतात. विजेच्या शोधामुळे आता आपण आपली दैनंदिन दिनचर्याच बदललेली आहे. अनेक कामे जी आपण दिवसा उजेड सूर्यप्रकाशात करू शकतो तरी सुद्धा आपण ती रात्री करतो वीज लावून किंवा विजेचा वापर करून. अनेक कामांना आपण विविध प्रकारची यंत्रे वापरतो, साधन संपत्तीचा अतिरेक वापर करतो व संचय सुद्धा करतो. मानवाची जीवन जगण्याची जीवनशैली यामुळे बदललेली आढळते. सध्याचा माणूस हा इलेक्ट्रॉनिक क्षेत्राची काम करताना आढळतो आणि त्या इलेक्ट्रॉनिक क्षेत्रासाठी त्याला मोठ्या प्रकारे विजेचा वापर होताना आढळतो. उदाहरण तुमचंच घ्या. तुमच्यात सध्या झालेला जो जीवनशैलीत बदल आहे, आपल्या घरी सर्रास मोबाईल आपण वापरला जातो आणि हे इलेक्ट्रॉनिक उपकरण वापरत असताना त्याला रिचार्ज करण्यासाठी आपल्याला मोठ्या प्रकारे विजेचा वापर सुद्धा होतो. म्हणजे असं जे वीज ही जी साधन संपत्ती आहे हिचा मोठ्या प्रकारे वापर होताना आढळतो, ऊर्जेचा वापर होताना आढळतो आणि यातून सुद्धा आपल्याला मोठ्या प्रकारे हे कार्बन डायऑक्साईड जे आहे किंवा ही साधी जीवनशैली अंगीकारणे गरजेचं आहे. आपण जीवनशैलीतील या बदलामुळे ऊर्जेच्या वापरात प्रचंड वाढ झाली असल्यामुळे हवामानात बदल होताना आपल्याला आढळतो. वातावरणामध्ये आपण हे अशा प्रकारचे उद्योगधंदे जे निर्माण केले त्या उद्योगधंद्यातून केमिकल युक्त धूर पसरताना आपल्याला आढळतो. शहरं वाढली, नगरं वाढली, हरितगृहांची निर्मिती झाली, सिमेंटची जंगलं वाढताना आज आपल्याला आढळतात आणि हिरवीगार असणारी वनराई नष्ट होताना आढळते आणि त्यामुळे हे तापमान वाढताना आढळतं. रस्ते वाढले, वाहतुकीचे मार्ग वाढले, उपभोग्य वस्तू ज्या आहेत म्हणजे मानवाची जीवनशैली ही बदलताना आपल्याला आढळते आणि यामुळेच ह्या तापमानामध्ये आपल्याला दिवसेंदिवस वाढ होताना आढळते. अशा प्रकारे आज आपण या प्रकरणाचा जो दुसरा व्हिडिओ आहे, या दुसऱ्या व्हिडिओमध्ये हवामानात झालेला बदल आणि हा बदल कोणत्या कारणास्तव होतो, म्हणजे नैसर्गिक कारणे तर काही मानवी कारणे, याचा थोडक्यात आढावा घेतलेला आहे. धन्यवाद.